महाराष्ट्रातील नाशिक लोकसभा निवडणूक चर्चेचा विषय ठरली होती। कारण या मतदारसंघातून महायुती आणि महाविकास आघाडीच्या उमेदवाराला आव्हान देण्यासाठी अपक्ष उमेदवार म्हणून शांतिगिरी महाराजांनी निवडणूक लढवली। महायुतीचे उमेदवार हेमंत गोडसे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार राजाभाऊ वाजे यांना तगडं आव्हान त्यांनी उभा केलं होतं। त्यामुळे नाशिकमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळाली। आता या तिहेरी लढतीत कोण अधिक सरस ठरणार हे येत्या 4 जूनला तर कळणारच आहे। परंतु शांतिगिरी महाराज आता नव्या कारणांमुळे चर्चेत आलेत। नेमकं हे कारण काय, याच विषयी आपण या व्हिडिओतून जाणून घेऊया। नमस्कार, मी प्रतीक्षा ननावरे आणि तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा, लाईक व फॉलो जरूर करा। पोस्ट ग्रॅज्युएट डिग्री कोर्सच्या माध्यमातून परिपूर्ण राजकीय नेतृत्व घडवणारं आणि प्राध्यापक राहुल कराड यांच्या संकल्पनेतून साकारलेलं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंट्स जागर लोकशाहीचा। नाशिक लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार असलेले शांतिगिरी महाराज यांनी यंदाच्या निवडणुकीत चांगलीच रंगत आणली होती। आता शांतिगिरी महाराजांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदींचा प्रचार करणार असल्याचा निर्णय घेतला। त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निवडणुकीसाठी वाराणसी लोकसभा मतदारसंघातून उभा आहेत। शांतिगिरी महाराज हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रचार का करतायत तेही पाहूयात। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शांतिगिरी महाराजांचा राजकारणातील आदर्श असल्याचं ते सांगतात। याशिवाय वाराणसीमध्ये आमचा भक्त परिवार आहे असा दावा शांतिगिरी महाराजांकडून करण्यात आलाय। शांतिगिरी महाराज हे वाराणसीत साधू महंतांची भेटही घेणार आहेत। त्यांनी यंदाची लोकसभा निवडणूक अपक्ष लढवली, मात्र ते आता भाजपला पाठिंबा का देत आहेत? त्यांना भाजपमध्ये जायचंय का, असे अनेक प्रश्न सध्या विचारले जात आहेत। त्यावर त्यांनी उत्तर देताना भाजपमध्ये जायचं की नाही हे निकालानंतर ठरवू अशी प्रतिक्रिया दिली आहे। शांतिगिरी महाराज हे या निवडणुकीत नाशिकचा केंद्रबिंदू ठरले होते। त्यांना महायुतीकडून तिकीट मिळेल अशी आशा होती, मात्र महायुतीने विद्यमान खासदार असलेले हेमंत गोडसे यांना उमेदवारी दिल्याने महाराज नाराज झालेले पाहायला मिळाले। तिकीट मिळवण्यासाठी त्यांनी बरेच प्रयत्नही केले होते। सैन्य आणि क्रीडा क्षेत्रात करिअर करायचे, नेताजी सुभाषचंद्र बोस सैनिकी निवासी शाळा पुणे। ॲडमिशनसाठी संपर्क 960 781 1662। त्यानंतर शेवटी त्यांनी एकला चलो रेचा नारा दिला। शांतिगिरी महाराजांचा छत्रपती संभाजीनगर, जालना, अहमदनगर, नाशिक आणि धुळे या जिल्ह्यात मोठा भक्त परिवार आहे। त्याचबरोबर महाराजांनी 2009च्या लोकसभा निवडणुकीमध्ये छत्रपती संभाजीनगर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती। त्यावेळी त्यांना 1,48,026 मतं मिळाली होती। या निवडणुकीतील पराभवानंतर महाराज अनेक वर्ष निवडणुकीपासून दूरच राहिले, पण आता छत्रपती संभाजीनगर ऐवजी ते नाशिकच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरले। आता मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर शांतिगिरी महाराजांनी नाशिकच्या समस्यांकडेही लक्ष केंद्रित केल्याचं दिसून येत आहे। याशिवाय महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीचे 5ही टप्पे पूर्ण झाले असून ते आता थेट वाराणसीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा प्रचार करण्यासाठी निघाले आहेत। वाराणसी हे असं शहर आहे जे भारताच्या उत्तर प्रदेश राज्यातील जगप्रसिद्ध तीर्थक्षेत्र म्हणून नावारूपास आहे। ते एक तीर्थक्षेत्र असल्यामुळे शांतिगिरी महाराजांची तिथल्या साधू महंतांशी चांगली ओळख आहे। त्यांच्या याच ओळखीचा फायदा हा महायुतीला आणि मोदींना होऊ शकतो, म्हणूनच शांतिगिरी महाराज त्यांच्या प्रचारास पुढे सरसावलेत असं एकंदरीत दिसून येत आहे। आता येणाऱ्या काळात म्हणजे 4 जूनला लोकसभा निवडणुकीच्या निकालावर त्यांची दिशा ठरणार असली तरी त्यांच्या ओळखीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना काय फायदा झाला हेही स्पष्ट होईल। त्याचबरोबर आधी नाशिकमधून अपक्ष उमेदवार, त्यानंतर आता युतीचा अविभाज्य घटक असलेले नरेंद्र मोदी यांना साथ, हे सगळं महाराष्ट्रातील जनतेला गोंधळात टाकणार आहे। यावरून एक गोष्ट लक्षात येते, ती म्हणजे शांतिगिरी महाराज हे त्यांनी घेतलेल्या भूमिकेवर तटस्थ आहेत का नाही अशी शंका या निमित्तानं उपस्थित होते। याविषयी तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंट करून सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी फॉर द पीपलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।